मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. अविकसित भागात नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी विक्री कराशी निगडीत असे प्रोत्साहन सामूहिक उत्तेजन योजनेखाली राज्य शासन 1964 सालापासून देत आहे. या योजनेचे पुनर्विलोकन करून त्यामध्ये काही मूलभूत बदल करून एक नवीन सुधारित योजना दिनांक 1 एप्रिल 1983 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. या नवीन योजनेखाली विक्री कराशी निगडीत प्रोत्साहन आता विक्री कर स्थगितीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे व ही योजना इतर राज्यांतील प्रोत्साहनांच्या मानाने अधिक आकर्षक ठरेल असे शासनास वाटते. परिच्छेद. मुंबई महानगर प्रदेशात उद्योगांची दाटी कमी करण्यासाठी शासनाने औद्योगिक स्थान निश्चित करण्याचे धोरण गेल्या काही वर्षापासून विहित केले होते, परंतु बृहन्मुंबईतील लघु उद्योजकांना 20 लाख रुपये या विहित मर्यादेपर्यंत आधुनिकीकरण करून उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी देणे आवश्यक होते. या दृष्टिकोनातून शासनाने औद्योगिक स्थान निश्चित करण्याच्या धोरणामध्ये सुधारणा केली आहे. मात्र लघु उद्योजकांनी विस्तारासाठी वापरावयाच्या वीज, पाणी व बांधकाम या सुविधांबाबत धोरणांमध्ये बंधने घालून लघु उद्योजकांना विस्ताराने शहरातील सुविधांवर असह्य ताण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. परिच्छेद. अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या कल्याणासाठी असलेल्या विशेष घटक योजनांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये चालू वर्षी सुमारे 1.10 लाख कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. 1984-85 या वर्षासाठी 1.67 लाख कुटुंबे इतके लक्ष ठेवण्यात आले आहे. परिच्छेद. आपल्या राज्यात आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता हाती घेतलेल्या जनजाती क्षेत्र उपाययोजनेत 14 जिल्ह्यातील 6520 गावांचा अंतर्भाव आहे. ही योजना अधिक परिणामकारकरित्या राबविली जावी व योजनेशी संबंधित असलेल्या शासकीय विभागांमध्ये योग्य समन्वय साधला जावा या दृष्टीने शासनाने चालू वर्षी मंत्रालयात एक स्वतंत्र आदिवासी विकास विभाग निर्माण केला आहे. परिच्छेद. आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने कुटुंबाभिमुख अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या कार्यक्रमात सवलतीच्या दराने खते, बियाणे, बैलगाड्या, दुभती जनावरे, विजेचे पंपसंच, तेल इंजिने इत्यादी पुरविण्यात येतात. या कार्यक्रमाखाली जानेवारी 1984 अखेरपर्यंत सुमारे 51,600 कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्यात आले होते. 1984-85 सालासाठी 71,000 कुटुंबियांना सहाय्य देण्याचे ठरविण्यात आले आहे.
तसेच आदिवासी लोकांचे स्थानिक व्यापाऱ्याकडून शोषण होऊ नये म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एकाधिकार खरेदी योजना चालू ठेवण्यात आली आहे.